सेमी 7 सेमी व 4 सेमी व 4 सेमी असणारा त्रिकोण काढा. बघा शेवटचा प्रश्न त्रिकोण रचना आपला पूर्ण होऊन जातो. प्रश्न काय विचारले आहे बघा, बोलणं बंद, समजून घ्या. प्रश्न बघा, 5 सेमी एक बाजू आहे 7 सेमी आणि अजून दुसरी बाजू आहे 4 सेमी असणारा त्रिकोण काढायचा आहे. बरोबर आहे. सगळ्या बाजू अलग अलग आहेत. सगळ्या बाजू कशा आहेत? अलग अलग आहेत. म्हणजे हा त्रिकोण कोणता येईल? विषमभुज. कोणता त्रिकोण येतो? विषमभुज काढायचा आहे. मग आपण कोणतं पण एक बाजू काढून घ्यायची. समजा ही 5 सेमीची रेषा आहे. मग मी काय करतो, ही 5 सेमीची रेषा आधी काढली. AB बरोबर किती काढली मी? 5 सेमीची AB रेषा काढली. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक 7 सेमीची त्रिज्या घ्यायची. कंपासमध्ये 7 सेमीची त्रिज्या घ्यायची. त्रिज्या घेतल्यानंतर A बिंदूवर कंपास ठेवा. A बिंदूवर कंपास ठेवा. ही त्रिज्या किती घेतली आपण? 7 सेमी. लक्ष द्या इकडे. त्रिज्या किती घेतली? 7 सेमी. A बिंदूवर कंपास ठेवायचा आहे आणि वरती कंस टाकायचा आहे. बरोबर आहे. वरती कंस टाकायचा आहे. त्याच्यानंतर 4 सेमीची त्रिज्या घ्यायची. त्याच्यानंतर किती घ्यायची त्रिज्या? 4 सेमीची त्रिज्या घ्यायची. कंपास B बिंदूवर ठेवा. B बिंदूवर ठेवल्यानंतर हा जो कंस टाकलेला आहे तो जिथं असेल तिथं तो छेदला गेला पाहिजे. जिथं असेल तो तिथं छेदला गेला पाहिजे. म्हणजे हे अंतर किती झालं आपलं? 4 सेंटीमीटरचं झालं. बरोबर आहे. आणि हे अंतर कितीचं झालं? 7 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि हे अंतर कितीचं झालं? 5 सेंटीमीटर. A B आणि हा C अशा पद्धतीने हे आपण काम केलेलं आहे. म्हणजे हा विषमभुज त्रिकोण काढायला सांगितला होता आणि प्रत्येक बाजूचं अंतर आपल्याला दिलेलं होतं आणि त्यानुसार आपण हे कृत्य केलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? आता हे भूमितीचं जे कृत्य होतं, जे त्रिकोण रचना होती ती आपली संपलेली.